संभाजीनगरमधील एका कुटुंबातील 3 व्यक्तींचा मृत्यू ही घटना अगदी काळीज पिळवटून टाकणारी आहे. मनाला खूप यातना देणारी आहे. म्हणजे ती शब्दात व्यक्तच नाही करू शकत अशा यातना देणारी ही घटना आहे. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त यातना ना सोशल मीडियावरील ह्या ज्या व्हिडिओ आहेत त्याच्या खालच्या कमेंट्स वाचताना होतात. त्या कमेंट्समध्ये ना त्या घरातली जी स्त्री आहे, जी आई आहे त्या मुलाची, तिच्याविषयी लोकांनी ज्या कमेंट्स केल्या आहेत ना त्या वाचून लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कोण असं म्हणतं की ती ट्रक ड्रायव्हरची बायको आहे आणि तरी तिचं राहणीमान नसो कसं का, ट्रक ड्रायव्हरच्या बायकोला चांगलं राहण्याचा अधिकार नाही आहे का. मी त्या महिलेचे, त्या मृत महिलेचे काही व्हिडिओज मी पाहिलेत त्यांच्या चॅनलवरचे, सगळे नाही पाहिले, थोडे पाहिले. पण अगदी सर्वसामान्य स्त्री जशी राहते तसंच त्यांचं राहणीमान आहे, काहीही वेगळं राहणीमान नाही आहे. कोणीतरी तर असं म्हणाली, हां त्या बाई रील करतात, मग त्यांचं काय होणार आहे कुटुंबाचं. त्या महिलेचे रील पण मी पाहिलेत, पूर्ण कपड्यांमध्ये. एका एका मराठी कुटुंबातली स्त्री कशी असते तशी पूर्ण कपड्यांमध्ये त्यांनी आपले रील टाकले. कुठलीही अश्लील गोष्ट नाही आहे. स्वतःच्या मनातली खदखद त्यांनी त्याच्यात व्यक्त केली आहे. समाजात बदलत जाणारे जे नात्यांची परिमाणं आहे ती त्यांनी व्यक्त केली आहे. त्याच्यात मला अश्लील, आक्षेपार्ह असं काही दिसलं नाही आहे. त्यांच्या शेजारच्यांचे पण मी व्हिडिओ पाहिले की तो त्यांचा मुलगा कॉलेजमधनं येईपर्यंत त्या दरवाजात वाट पाहत उभ्या असायच्या. त्यांच्या काही व्हिडिओमध्ये मी पाहिलं की त्यांच्याकडे एक डॉगी पण होता आणि त्या डॉगीसाठी त्या वेगळा असा काही आहार बनवायच्या. एक तसं बघितलं तर चांगलं कुटुंब असावं, काय माहिती त्यांच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण आपण कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत असं कमेंटमध्ये लिहिणं मला तरी पटत नाही की बाबा त्या रील बनवणार होत्या आणि त्या अशा राहायच्या तशा राहायच्या. एक स्त्री जिने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मंगळसूत्र पण फेकून दिलं की नाही माझ्यासाठी तू सर्वस्व आहे, आणि नंतर जेव्हा त्या मुलाने स्वतःला तो मुलगा ज्यात पडला त्या खोलवरच्या दरीत, तेव्हा तिने स्वतःला सुद्धा झोकून दिलं. म्हणजे एक स्त्री आपल्या मुलासाठी आपल्या सौभाग्याचा त्याग करायला तयार आहे, आणि तरीही जेव्हा तिचा मुलगा आणि तिचं सौभाग्य राहत नाही तेव्हा ती स्वतःला त्या दरीत झोकून देते. एवढी मोठी अग्निपरीक्षा एखाद्या स्त्रीने देऊनसुद्धा आपण तिच्याविषयी कमेंटमध्ये असं लिहिणं योग्य आहे का. विशेषतः जेव्हा ती आपल्या परिचित नसते, असं कोणाच्या बाबतीत जजमेंटल होणं योग्य आहे का. स्त्रियांनी अजून किती अग्निपरीक्षा देणं या समाजाला अपेक्षित आहे. कृपया स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. धन्यवाद.